Hello students, today we'll see practical number 4 of object oriented programming. Uh, we'll see the aim of this. Write a program in C++ to implement stack. ओके, स्टॅक आपण तुम्ही DSA डेटा स्ट्रक्चरमध्ये बघितलं असेल. सेम इथे पण तसंच आहे. स्टॅकमध्ये आपण काय करतो की काही टाकतो आणि काही रिमूव्ह करतो. तर टाकण्याकरता जे आपण म्हणतो त्याला फंक्शन आहे पुश म्हणतो आपण. आणि जर का त्याच्यातलं काही एलिमेंट्स बाहेर काढायचे असतील तर आपण त्याला पॉप म्हणतो. ओके, डिझाइन द क्लास ऑफ स्टॅक अँड ऑपरेशन्स टू बी परफॉर्म्ड ऑन स्टॅक. ओके, क्लास एक स्टॅक नावाचा क्लास तयार करायचा आणि त्याच्यावर काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. तर ऑपरेशन्स कोणते आहेत? दोनच आहेत की एक तर पुश आणि पॉप. ओके, आणि आपण त्याच्यावरती तो डिस्प्ले करणार आहे स्टॅक. ओके, यूज कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर आपण युनिट नंबर 1मध्ये बघितलेलं आहे. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय आहे की दॅट इज सेम क्लासचं एका नावाचं जे फंक्शन आहे त्याला आपण कन्स्ट्रक्टर म्हणतो. ओके, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस असाइनमेंट इज टू लर्न द कन्सेप्ट ऑफ क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स, कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर. म्हणजे हे सगळं युनिट नंबर 1शी रिलेटेड आहे. ओके, सो विल कम टू द प्रोग्राम. फर्स्ट ऑफ ऑल I will explain you what is the overview of this program. तर याच्यामध्ये आपल्याला काय आहे, सगळ्यात पहिले क्लास स्टॅक नावाचा एक क्लास डिझाईन केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले एक कन्स्ट्रक्टर एम्प्टी कन्स्ट्रक्टर डिझाईन केला आहे. ओके, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही फंक्शन्स लिहिलेले आहेत. तर पहिलं फंक्शन आहे पुश नावाचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर पॉप नावाचं फंक्शन आहे. पुश काय करतं तुम्हाला माहिती आहे की आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो आहे काही एलिमेंट्स. ओके, पॉप काय करतो तर बाहेर काढण्याचं काम करतो एखादा एलिमेंट. ओके, तसंच आपण याच्यामध्ये अजून एक फंक्शन लिहिलं आहे की तो स्टॅक जो आहे तो एम्प्टी आहे का तो चेक करण्याकरता आपण एक फंक्शन लिहिलं स्टॅक STMT म्हणून. ओके, त्याच्यानंतर आपण स्टॅकला डिस्प्ले करण्याकरता डिस्प्ले नावाचं फंक्शन लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी इथे तुम्ही बघाल तर ह्या इथे आपण दिस इज कॉल्ड ॲज युअर डिस्ट्रक्टर. टिल्ट साईन जे आहे ते आपण युनिट नंबर 1मध्ये तुम्ही बघितलं असेल की टिल्ट साईन जे आहे ते वापरून आपण डिस्ट्रक्टर लिहित असतो. म्हणजे हे जेवढे पण कन्स्ट्रक्टर लिहिलेले आहेत ते काय करतात तर मेमरी ऑक्युपाय करतात. ती मेमरी रिलीज करण्याकरता आपण डिस्ट्रक्टर लिहित असतो. ओके, सो त्याच्यानंतर इथे तुमचा स्टॅक नावाचा जो क्लास आहे तो इथे संपला. त्याच्यानंतर आपण जेवढे पण इथे फंक्शन्स वगैरे डिक्लेअर केले आहेत फक्त त्याचा बॉडी पार्ट आपण त्या क्लासच्या बाहेर लिहिलेला आहे. ओके, ते आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर ते कंप्लीट झाल्यानंतर आपण इथे मेन फंक्शनला चालू करतो. मेन फंक्शनमध्ये आपण 3 ऑपरेशन्स आहेत. तर त्याच्यामध्ये पुश, पॉप आणि डिस्प्ले या तिघांपैकी तुम्हाला काय करायचं आहे ते आपण बघणार आहोत. आणि हे करण्याकरता आपण परत जसं आपण स्विच केस वापरणार आहोत. जसं आपण आधीच्या प्रोग्राम्समध्ये बघितलं की स्विच केस आपण यूज करतो. तर युनिट नंबर 1मध्ये किंवा तुम्ही डेटा स्ट्रक्चरमध्ये पण स्विच केस शिकलेले आहात. तर सेम तसंच आहे, स्विच वापरलेलं आहे. केस 1 काय करतं तर पुश करतं आहे, केस 2 काय करते तर पॉप करतं आणि केस 3 काय करतं तुम्हाला जो स्टॅक आहे स्टॅकमधले कंटेंट्स डिस्प्ले करतात. अँड दिस इज द एंड ऑफ युअर प्रोग्राम. ओके, नाव विल सी द प्रोग्राम इन डिटेल. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय आहे, तुम्ही क्लास स्टॅक डिझाईन केला. स्टॅकमध्ये आपण काही व्हेरिएबल्स डिक्लेअर केले एस आणि टॉप नावाचा. एस म्हणजे काय आहे, स्टॅक आहे. स्टॅक नावाचं आपण ॲरे तयार करणार आहे आणि त्या ॲरेची साईज किती राहणार आहे तर 10 आहे. म्हणजे 10 एलिमेंट्स आपण त्याच्यामध्ये स्टोअर करू शकणार आहे. हा जो टॉप नावाचा जो व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेला आहे, हा टॉप आपण कशाकरता डिक्लेअर केला आहे तर त्या एलिमेंट्सचा इंडेक्स नंबर दाखवण्याकरता आपण टॉप नावाचा व्हेरिएबल घेतलेला आहे की पहिला आकडा काय आहे, दुसरा आकडा काय आहे, तिसरा आकडा काय आहे, त्याच्याकरता आपण टॉप नावाचा व्हेरिएबल यूज करतो आहे. त्याच्यानंतर इथे आपण काय केलं आहे, सगळ्यात पहिला कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे स्टॅक नावाचा विच इज एम्प्टी कन्स्ट्रक्टर. आणि ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर एस नावाचा ॲरे तयार केला. ओके, हा ॲरेची साईज किती आहे तर त्या ॲरेची साईज आहे 10. म्हणजे आपण 10 एलिमेंट्स त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. ओके, त्याच्यानंतर आपण काय केलं तर वॉइड पुश नावाचा एक व्हेरिएबल लिहिला, फंक्शन लिहिलं. हे फंक्शन काय करतं
तर एक एक आयटम म्हणजे एलिमेंट्स त्याच्यामध्ये टाकतो, त्याला आपण आयटम म्हटलं. ओके, तर याच्यामध्ये टॉप इन्क्रीमेंट होणार, म्हणजे तुमचा जो इंडेक्स नंबर आहे तो इन्क्रीमेंट होत राहणार, म्हणून टॉपला आपण प्लस प्लस लिहिलं, आणि तो जो आयटम आहे किंवा तो जो एलिमेंट आहे तो आपण एसमध्ये टाकला. ओके, त्याच्यानंतर अजून एक फंक्शन लिहिलं, त्या फंक्शनचं नाव आहे पॉप. ओके, पॉप काय करतं तर एक एलिमेंट बाहेर काढतं. ओके, तर सगळ्यात पहिले आपण इफ कंडिशन लिहिली. इफ कंडिशनमध्ये आपण काय चेक केलं की स्टॅक एम्प्टी आहे का. जर का स्टॅक एम्प्टी असेल तर तो काय करेल, बाहेर येऊन जाईल, कारण का त्याच्यातून आपल्याला पॉप करायचं म्हणजे बाहेर काढण्याकरता काहीच नाही आहे, तर तो बाहेर येऊन जाईल. जर का नसेल तर एक एलिमेंट तो बाहेर काढेल. ओके, जर का स्टॅक एम्प्टी असेल तर तो आपल्याला एरर मेसेज देईल, दॅट इज स्टॅक इज एम्प्टी. ओके, आणि जर का नसेल स्टॅक एम्प्टी तर एक एलिमेंट तो बाहेर काढेल आणि इंडेक्स नंबर जो आहे तो एकनी कमी करेल. म्हणजे 5 व्हॅल्यू असतील तर एक बाहेर काढली तर इंडेक्स नंबर किती राहणार, आता 4च राहणार. ओके, हे पॉपचं काम आहे. इथे तुमचा पॉप नावाचं फंक्शन पण संपलं. त्याच्यानंतर आपण एम्प्टी, स्टॅक एम्प्टी आहे का ते चेक करण्याकरता आपण एक फंक्शन लिहिलं, दॅट इज stempty. ओके, ह्याच्यामध्ये काय करतो आहे आपण, इंडेक्स नंबर जो आहे तो -1 आहे का. -1 असेल म्हणजे काहीच नाही आहे त्याच्यामध्ये, तर काय आहे तर त्याला रिटर्न 1 करणार. जर त्याच्यामध्ये काही असेल तर तो रिटर्न 0 करणार. ओके, हे आपण स्टॅक एम्प्टी आहे का ते चेक करण्याकरता आपण केलं. ओके, त्याच्यानंतर आपण खाली आलो. खाली त्याच्यामध्ये डिस्प्ले नावाचं फंक्शन आपण इथे डिक्लेअर केलं. हे डिक्लेअर केलं आहे, त्याच्यानंतर त्याचा बॉडी पार्ट इथे काहीच लिहिलेला नाही आपण. ओके, त्याच्यानंतर खाली एक डिस्ट्रक्टर लिहिलेला आहे. हा डिस्ट्रक्टर कशा करता आहे तर मेमरी रिलीज करण्याकरता. ओके, त्याच्यानंतर इथे तुमचा क्लास संपला. स्टॅक नावाचा जो क्लास आहे तो इथे संपला. आता हे जे डिस्प्ले नावाचं फंक्शन आहे वगैरे हे आपण बाहेर डिक्लेअर करायचं आहे, किंवा स्टॅक डिस्ट्रक्टर आहे हे क्लासच्या बाहेर आपण डिक्लेअर करतोय. तर ते बाहेर डिक्लेअर करण्याकरता आपण काय केलं, वॉइड स्टॅक स्कोप रेझोल्युशन वापरला आणि मग डिस्प्ले फंक्शन. आता डिस्प्ले फंक्शनची बॉडी पार्ट आपल्याला दाखवायचं आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले काय केलं, इफ स्टॅक एम्प्टी आहे का. ओके, स्टॅक एम्प्टी आहे का ते चेक केलं. एम्प्टी असेल तर काहीच डिस्प्ले करणार नाही, तर तो काय करेल, एक मेसेज डिस्प्ले करेल, द स्टॅक इज एम्प्टी. आणि जर का तो एम्प्टी नसेल तर तो काय करेल, एक एक एलिमेंट त्यातला बाहेर काढणार आणि तो तुम्हाला डिस्प्ले करणार. द व्हॅल्यूज ऑफ स्टॅक आर असं म्हणून एक एक एलिमेंट तो डिस्प्ले करेल. ओके, त्याच्यानंतर आपण डिस्ट्रक्टर आहे त्याला पण आपल्याला शो बॉडी पार्ट लिहायचा आहे त्याचा. त्याच्याकरता आपण स्टॅक स्कोप रेझोल्युशन वापरलं आणि डिस्ट्रक्टर लिहिला. ओके, डिस्ट्रक्टर म्हणजे काय की आपल्याला डिस्ट्रॉय करायचं, म्हणजे सगळं डिलीट करायचं, म्हणून आपण फंक्शन लिहिलं की डिलीट एस, म्हणजे डिलीट एसनी सगळं एलिमेंट्स डिलीट होऊन जाणार, तो स्टॅक पण डिलीट होऊन जाणार. ओके, त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत की मेन फंक्शनकडे आलो. मेन फंक्शनमध्ये काय केलं आपण, इथे आपण युजरला विचारलं की त्याला पुश करायचं असेल तर, म्हणजे एक एलिमेंट टाकायचं असेल तर 1 प्रेस करा, एक एलिमेंट डिलीट करायचा म्हणजे पॉप करायचं असेल तर 2 प्रेस करा, आणि डिस्प्ले करायचं असेल तर 3 प्रेस करायचं. ओके, डिपेंडिंग अपॉन युजर्स चॉईस आपण ती केस ॲक्टिवेट होणार. ओके, सगळ्यात पहिली केस काय आहे तर पुश आहे. पुश म्हणजे काय होईल की एक एलिमेंट आपण टाकणार आहे, त्यामुळे आपण काय केलं, ऑब्जेक्ट ओबीजे डॉट पुश व्हॅल्यू, ती व्हॅल्यू आपण पुश केली स्टॅकमध्ये. ओके, सेकंड केस 2 म्हणजे काय आहे तर इथे पॉप आहे. पॉप म्हणजे एक एलिमेंट बाहेर काढायचा आहे, तर आपण काय केलं, ओबीजे डॉट पॉप. ओके, ओबीजे डॉट पॉप म्हणजे एक एलिमेंट बाहेर येऊन जाणार. ओके, त्याच्यानंतर केस 3 काय आहे तर केस 3 थर्ड डिजिट आहे डिस्प्लेचा. डिस्प्लेमध्ये काय केलं आपण, ओबीजे डॉट डिस्प्ले. ओके, डिस्प्ले यूज करून ऑब्जेक्ट यूज करून आपण डिस्प्ले फंक्शनला कॉल केलं. डिस्प्ले फंक्शन काय करतो तर डिस्प्लेचं काम करतो. ओके, आणि इथे आपण परत युजरला विचारलं, डू यू वॉन्ट टू कंटिन्यू, तुम्हाला परत हे ऑपरेशन्स करायचे आहेत कोणतं, त्यांनी येस बोलला तर हा प्रोग्राम परत एक्झिक्यूट होईल, नाही बोलला नो म्हटला तर प्रोग्राम एंड होऊन जाणार. ओके,
सो दिस इज द आउटपुट ऑफ दिस प्रोग्राम. त्याच्यामध्ये आपण मेनू पहिले डिस्प्ले केला. 1ला पुश आहे, 2ला पॉप आहे, 3ला डिस्प्ले आहे. युजरनी एंटर केलं की 1 चॉईस 1 एंटर केली. 1 म्हणजे काय आहे, पुश करायचं आहे, तर पुश केला म्हणून आपण 3 त्याच्यामध्ये टाकला. ओके. त्याच्यानंतर पॉप केलं तर 6 त्याच्यामधून बाहेर काढला. ओके. आणि त्याच्यानंतर युजरनी नो म्हणून कंटिन्यू केलं म्हणून प्रोग्राम एंड झाला. ओके. दिस इज द एंड ऑफ युनिट प्रॅक्टिकल नंबर 4. ओके. त्याच्यामध्ये आपण स्टॅक शिकलो. ओके. सो यू कॅन पॉज दिस व्हिडिओ अँड गो थ्रू दिस व्हिडिओ अगेन अँड अगेन. इफ यू हॅव सम प्रॉब्लेम्स यू कॅन कॉल मी. ओके. थँक यू.